जय भीम नमो बुद्धाय। सुरुवात आजच्या बातमीपत्राची। रायगडच्या कर्जतमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित आणि संघर्षामध्ये असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य असं ऐतिहासिक भवन उभारलं जाणार आहे। भव्य अशा भवनाचं भूमिपूजन कर्जत खालापूरचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचसोबत कर्जत शहरातून भीम अनुयायींसोबत भव्य अशी रॅली काढत जल्लोषही करण्यात आला। आज कर्जतमध्ये गेली कित्येक वर्ष संघर्ष सुरू असलेला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन हे कर्जतमध्ये व्हावं हे डॉक्टर बाबासाहेब अनुयायी यांच्या सगळ्यांची मागणी होती, परंतु सातत्याने या गोष्टीमध्ये अडथळे येत होते। आज मला सांगायला अभिमान वाटतोय की आज कर्जतमध्ये ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवनाचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा साऱ्यांना आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार संपूर्ण समाजाला दिलेले आहेत ते विचार आपल्याला या वास्तूच्या रूपाने या भवनाच्या रूपाने भविष्याच्या काळामध्ये स्फूर्तिदायक ठरतील अशा पद्धतीचं भवन आज कर्जतमध्ये उभं राहत आहे। त्याचं भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे। हा ऐतिहासिक सोहळा आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता, कारण आम्ही जे कर्जतचे नंदनवनचे स्वप्न पाहिलेले होते ते स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या रूपाने आज पूर्ण होणार आहे। या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा साऱ्यांना फार मनस्वी आनंद होत आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन कर्जतमध्ये होत आहे। मी मगाशीच सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित नेतेच नव्हते, तर सर्वसामान्य गोरगरिबांचे नेते होते, सर्वांना न्याय देणारे नेते होते आणि अशा या मानवाचं आज या ठिकाणी महामानवाचं आज भूमिपूजन या ठिकाणी त्यांच्या भवनाचं होत आहे। याचा आनंद माझ्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व अनुयायांना आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आम्ही सारेजण उत्साहात हा हे भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। महाविद्यालयाची स्थापना 29 जून 2001 ची आहे, त्यामुळे सदर महाविद्यालयास कायम विना अनुदानित हा शब्द लागत नाही। बंजारा समाजाचा सामाजिक विकासाबरोबरच शैक्षणिक विकास देखील महत्त्वाचा वाटतो। शासनाचे 593 कोटी रुपये निधी सामाजिक विकासाकरिता देण्यात आले असून त्यामध्ये कोणतेही प्रकारचा शैक्षणिक विकासाचा निधी उपलब्ध झालेला दिसून येत नाही। सर्व गोरगरिबांची मुले पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत घेत आहेत, परंतु प्राध्यापक विनावेतन असल्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे। सदर बाब गांभीर्याची असल्यामुळे महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। श्री सेवादास महाराज शिक्षण प्रसारक संस्था तीर्थक्षेत्र पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम द्वारा संचालित तपस्वी रामराव महाराज कला महाविद्यालय पोहरादेवी जिल्हा वाशिम सदर महाविद्यालयाची स्थापना 29 जून 2001 रोजी कायम विनाअनुदानित तत्वावर करण्यात आलेली आहे। आजपर्यंत आमच्या महाविद्यालयाला 25 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 25 वर्षाच्या कालखंडात शासनाचा कुठल्याही प्रकारचा निधी किंवा अनुदान आम्हाला प्राप्त झालेलं नाही। सदर अनुदान हे शासनाने आमच्या महाविद्यालयास विशेष बाब म्हणून देण्यात यावं ही शासनाला विनंती। आमचे सर्व कर्मचारी हे विनावेतन असल्यामुळे यांच्यावर आज रोजी उपासमारीची एक पाळी आलेली आहे। शासनाने सदर तीर्थक्षेत्र पोहरादेवी गावाचा विकास करण्याकरिता 593 कोटी रुपये मंजुरात करून सामाजिक बांधिलकीच्या हेतूने तीर्थक्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे। परंतु ज्या महाविद्यालयामध्ये बंजारा समाजाची गोरगरिबाची मुले हे चांगल्या प्रकारे शिकत आहेत, डिग्रीचे शिक्षण घेत आहे, पदवीचे शिक्षण घेत आहे, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक मंडळी त्यांना शिकवत आहे आणि या सर्व सामाजिक बांधिलकीच्या हेतूने पवित्र विद्यादानाची कार्य आमची प्राध्यापक मंडळी, शिक्षकेतर कर्मचारी हे सर्वजण एक मन लावून किंवा एक चांगल्या दृष्टिकोनातून त्यांना घडवित आहे। याकडे शासनाने मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं आहे। शासनाच्या लक्षात येण्याकरिता आम्ही शासनास विनंती करतो की ज्याप्रमाणे सामाजिक विकासाबरोबरच हा शैक्षणिक विकास देखील या तीर्थक्षेत्र वस्तीचा व्हावा
त्यामुळे शासनाला नम्र विनंती की आमच्या महाविद्यालयात 100% अनुदान म्हणून विशेष बाब म्हणून घोषित करण्यात यावं. जर शासनाने विशेष बाब म्हणून अनुदान घोषित केले नाही तर येत्या 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी हे जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम या ठिकाणी आत्मदहन करतील. या ठिकाणी याप्रमाणे आम्ही उद्बोधित करत आहे, घोषणा करत आहे. समाजकार्य महाविद्यालय बडनेरा अमरावती MSW भाग 2 सेमिस्टर 3 अंतर्गत 20 दिवसीय सामुदायिक ग्रामीण क्षेत्र कार्याअंतर्गत उत्तमसरा येथे समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी दीपक मालवीय, संकेत राठोड, आकाश गादे, ऋषिकेश गावंडे, पल्लवी शापामोहन, सुमती मकेश्वर, मोनिका ऐसाने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तमसरा, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उत्तमसरा यांच्या सहकार्याने क्षेत्र कार्याअंतर्गत रॅली काढून व्यसनमुक्ती व स्त्री सुरक्षा या विषयावर पथनाट्य सादर केले व लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. घरी आला भैया बेवडा अजून दारू पिऊन प्याले माझा मित्र आहे. चल जेवायला मला जेवण करायचं. लवकर काय करून राहिली ते लवकर जेवण दे, भूक लागली मला. काय असं पण त्याच्यावर रोजच्या घरी आलो की तेच बाहेर झालो तेच किलकिल समजत नाही का तुम्हाला जेवण वगैरे काय मारून राहिली मारता तेली मारता लेकरायले पण कसं काय ना खूपच राहू चालत झाले ते गावकरी मंडळी आपण बघितलंच असाल, ज्या घरामध्ये व्यसन राहते त्या घरामध्ये कंप्युटर आज आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितले आहे. त्या माध्यमातून जो व्यक्ती आहे दारू पिणारा त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच त्रास होतो. एवढेच नाही तर तो त्याच्या घरी तो जाऊन दारू पिऊन जातो, सोबतच आपल्या पत्नीला सुद्धा मारहाण करतो, सोबतच तो त्यांच्या मुलांना सुद्धा ओरडतो, त्यांच्या शिक्षणावर सुद्धा परिणाम होतो. दारूच्या व्यसनामुळे त्या महिलेला एवढा त्रास सहन करावा लागतो की तिला आपलं आयुष्य सुद्धा नकोसं वाटायला लागतं. सोबतच ते महिला आपल्या आयुष्याला संपवण्याचा सुद्धा प्रयत्न करते, कारण तिला रोजच्या या त्रासामुळे तिला दारू पिऊन येणारा तो व्यक्ती तो तिला रोज मारहाण करतो, तिला रोज शिवीगाळ करतो. या त्रासामुळे तिला आपलं आयुष्य सगळं नकोसं वाटायला लागतं. ती रात्रंदिवस कामधंदा करून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी नेहमी झटत राहते, एकटे काम करत राहते. सोबतच ते आपल्या मुलांना चांगले विचार देते, चांगले संस्कार रुजवते, त्यांच्यामध्ये चांगले वर्तन यावं त्याकरिता ती नेहमी प्रयत्न करते, त्यांना उच्च शिक्षण देते, त्यांना सोबतच पूर्ण त्यांना संस्कार रुजवते त्यांच्यामध्ये. एवढेच नाही तर ते रात्रंदिवस काम करून आपल्या मुलांसाठी झटत राहते आणि त्याच परिस्थितीमध्ये या मुलांवर संस्कार होण्यापेक्षा जेव्हा त्यांचे वडीलच जर दारू पिऊन घरी येत असेल तर त्या मुलांवर काय संस्कार होईल. जर त्या मुलांच्या डोळ्यासमोर ही सगळी परिस्थिती जर घडत असेल, आपल्या उघड्या डोळ्यांपुढे जर आपल्या बाबांनी जर आपल्या आईला मारलं असेल तर ते विद्यार्थी आपण बघितलंच असाल कसे एका दमाने धावत जातात, त्यांच्यावर वाईट संस्कार होते, त्यांचा ह्या सर्व गोष्टीचा परिणाम त्याच्या शिक्षणावर सुद्धा पडतो. सोबतच त्यांचा पूर्ण विचार सुद्धा बदलतात. तुम्हा वडीलच जर दारू पित असेल तर त्यांच्या मनात सुद्धा दारू पिण्याचे एक विचार मनामध्ये येतो, ते सुद्धा त्या वाईट मार्गाने जायला सुरुवात करतात. तर सगळ्यांनी जर आपण विचार केला तर त्या वाईट मार्गापासून आपण व्यसनमुक्त करू शकतो. तर आम्हा विद्यार्थ्यांतर्फे तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की कोणीही व्यसन करू नका. ज्या व्यसनामुळे आपलं जर कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर असे कोणतेही व्यसन करू नका.
सिगरेट असो, सिगरेट, तंबाखू, दारू या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होतो, सोबतच आपल्या मुलांवर सुद्धा परिणाम होतो, ज्या माध्यमातून आपलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. असे व्यसन शक्यतो टाळावे. आपल्या मुलांना सुद्धा त्या व्यसनाच्या आहारी जाऊ देऊ नका. त्यांना सुद्धा व्यसनाच्या व्यतिरिक्त ना त्यांना सुद्धा व्यसनाबद्दलचे दुष्परिणाम सांगा. तुम्ही सुद्धा व्यसन करू नका आणि कोणालाही करू नका. धन्यवाद. आपण एक कुटुंब मुस्लिम कुटुंबामधील आपण परिस्थिती बघितली आहे. यानंतर मुलींवर होणारा अन्याय व अत्याचार आपण हे बघूया. भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांना पदावरून हटविण्याचे खोटे वृत्त चंद्रबोधी पाटील पसरवित असल्याने बौद्ध जनांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रबोधी पाटील हे बेकायदेशीर कामकाज करीत असून त्यांना कोणीही सहकार्य करू नये. त्यांची भारतीय बौद्ध महासभेतून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. जिला अनन्यसाधारण महत्त्व आहे ती धम्मक्रांती 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली, धम्मक्रांती घडवून आणली आणि लक्षावधी येणारी भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, हिंदू धर्माचा त्याग करून. अशी भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी स्थापन केली. बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांनी याची घटना स्वतः लिहिली. ती घटना इंग्रजीमध्ये आहे. इंग्रजीमध्ये तिचं नाव दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे आणि त्याला मराठीत भारतीय बौद्ध महासभा असं संबोधलं जातं. आता ही संस्था स्थापन केल्यानंतर 54मध्ये स्थापन केली. 54 ते 56 पर्यंत बाबासाहेब हयात होते. बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाण दिनानंतर पहिला प्रश्न जर कोणता आला असेल तर भारतीय बौद्ध महासभेचा नंतरचा अध्यक्ष कोण. 7 डिसेंबर 1956ला चैत्यभूमी जी आजची आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांना अग्नी दिल्यानंतर त्याच ठिकाणी साधक बाधक चर्चा झाली आणि पुढे जानेवारी 1957मध्ये भैयासाहेब आंबेडकरांची अधिकृत घोषणा भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झाली. ते द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय बौद्ध महासभेचे. त्यांनी 12 राज्यात भारतीय बौद्ध महासभा नेली. त्यानंतर अनेक त्यावेळेला धम्मदीक्षेचे सोहळे व्हायचे होते देशभर. तर भैयासाहेब अनेक प्रांतात गेले, प्रचंड प्रमाणात धर्मांतर घडवून आणलं, धम्मदीक्षे धम्ममेळावे घेतले. भैयासाहेबाच्या हाती फक्त एकच राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं 1968मध्ये. भैयासाहेबाचं निधन 17 सप्टेंबर 1977ला झालं. एस.टी. गायकवाड ट्रस्टी पुणे, प्रवीण निखाडे ट्रस्टी मुंबई आणि ॲडव्होकेट एस.के. भंडारे मुंबई केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख आहेत आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. या सगळ्या लोकांच्या स्वाक्षरीनं यांना चंद्रबोधी पाटील स्वयंघोषित ट्रस्टी चेअरमन चंद्रबोधी पाटील यांचे दैनिक लोकमधील प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार व बेकायदेशीर असं म्हणून जाहीर पत्रक काढलं, ते व्हायरल केलं. जाहीर नोटीस काढली, ते व्हायरल केली. जाहीर प्रकटन काढलं, ते व्हायरल केली आणि चंद्रबोधी पाटलांनाही पाठवलेली आहे. म्हणजे एकूणच चंद्रबोधी पाटलांची भारतीय बौद्ध महासभा या संस्थेतून या सगळ्यांच्या सहमतीने सहकार्याने हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तरीही तेच लिहितात आणि लोकांमध्ये संभ्रम आहे, लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. तुमचं जे पत्रकार परिषदेचं पेज आहे त्या पहिल्याच पानावर असं म्हटलं आहे की चंद्रबोधी पाटील यांनी 22 रोजी पत्रकार परिषद घेऊन भारतीय बौद्ध महासभेच्या संस्थापकीय अध्यक्ष महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब छुप्या मंडळीनं कांगाळे सुरू केले, राजकारण सुरू केलं, मीराताईच्या विरोधात षडयंत्र सुरू करण्याचा प्रयत्न केला. ते यशस्वी झाले नाही. मीराताई सतत कार्यरत राहिल्या आणि 1987मध्ये कोर्टात प्रकरण गेलं. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो.
बार बार उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल। बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर। क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान। एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए। पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं। देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए। राज 7499544216, संदीप डोंगरे 9096571117, अशोक माणिक 9021676218। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर। ईमेल ratnaholiday10@gmail.com। नागपूर येथे भाजपाचे प्रवक्ते व ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांची एक पत्र परिषद आयोजित करण्यात आली होती। माननीय श्री धनंजय मुंडे कृषी मंत्री यांच्यासोबत नुकतेच मंत्रालय मुंबई येथील बैठकांमध्ये डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी नागपूर जिल्ह्यातील व विदर्भातील संत्रा, मोसंबी, कापूस, सोयाबीन उत्पादक व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रयत्न केले। या बैठकीत झालेल्या निर्णयासंदर्भात या पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले। खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं हॉर्टिकल्चर कॉलेज हे नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यामध्ये निर्माण होण्यासाठी PKVने परवानगी दिलीच होती, तर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी देखील परवाच्या दिवशी परवानगी दिली आहे। तात्काळ येणाऱ्या पुढच्या आठवड्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये महाराष्ट्र सरकार त्याची अनुमती देईल आणि त्या माध्यमातून एक संत्रा, मोसंबी व इतर फळ बागांवर संशोधन करणारी आणि त्यांच्यासाठी काम करणारी एक संस्था तिथे उभे होण्याच्या संदर्भामध्ये तो निर्णय झाला, तो आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद आहे। तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की बांगलादेशमध्ये संत्र जाण्यामध्ये आता पुष्कळशा अडचणी आल्या आहेत। तिथच्या सरकारच्या अडचणी आहेत आणि त्याच्या पहिले त्यांनी अवाजवी कस्टम ड्युटी ही तिथे पाठवणाऱ्या संत्र्यावर लावलेली होती। त्यासाठी संत्रा आपल्या भागातला, विदर्भातला हा चायनाला जावा ह्यासाठी देखील सकारात्मक प्रस्ताव कृषी विभागाने महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारला पाठवलेला आहे। पियुष गोयल जे वाणिज्य मंत्री आहेत त्यांच्यासोबत देखील आमचं त्याच्या निमित्ताने पाठपुरावा चालू आहे
आणि म्हणून विदर्भातील संत्रा चायनाला जाण्याच्या दृष्टीने देशाच्या प्रोटोकॉलमध्ये चायनाचा सहभाग व्हावा या दृष्टीचं देखील सकारात्मक पाऊल राज्य सरकारने नक्कीच दिलेलं आहे। या सर्व संदर्भामध्ये वीज बिल माफीचा जो मोठा प्रश्न सरकारने निकाली काढला होता तो या महिन्यापासून 0 बिल हे शेतकऱ्यांना आले असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनपूर्वक आम्ही सर्व शेतकरी मिळून अभिनंदन करतोय। त्याचसोबत मागच्या वर्षी पडलेल्या भावामुळे शेतकरी अडचणीत आला, विशेष करून सोयाबीनचं आणि कापसाच्या पिकासंदर्भात त्याला देखील हेक्टरी 5,000 रुपयाप्रमाणे 10,000 रुपयापर्यंतची मदत ही देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे। त्याचं देखील आम्ही राज्य सरकारचं इथे मनपूर्वक त्यानिमित्ताने आभार व्यक्त करतो। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याच्या निर्णयानंतर इंदापूरमध्ये अनेक राजकीय उलथापालथी होऊ लागल्या आहेत। हर्षवर्धन पाटील यांच्या या निर्णयाचे धक्के भाजपला चांगले जाणवू लागलेत। यावर भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। असं आहे की राजकारणातच नाही जिवंत माणसांच्या जगामध्ये कालचक्र नेहमी फिरत असते। 19ला ही स्थिती आमची होती, हा आला तो आला तो आला तो आला, आमच्याकडे रांग होती। सरकार गेलं विश्वासघाताने, सरकार गेलं नसतं तर औषध द्यायलाही शिल्लक राहिलं असं का सांगा मला। सगळी काँग्रेस राष्ट्रवादी झाडून इथे आले असते। कालचक्र मात्र बदलतं, त्यामुळे मजा आहे। हां, त्यामुळे ते बदललं, आता तिकडे रांग लागली। काय माहिती 2-4 दिवसांनी एखादी घटना घडली तर इकडे पुढे रांग लागली। पण कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असं तुम्हाला वाटते? काय कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने? कालचक्र महायुतीच्या बाजूने आहे। ज्या खोट्या नॅरेटिव्हच्या साहाय्याने आम्हाला बॅकफुटला म्हणजे मागे ढकललं गेलं, त्याही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 17 जागांमध्ये 130 जागा अशा आहेत की ज्या 130 जागांवर आम्ही पुढे आहोत। म्हणजे 17 जागा जिंकल्या आणि बाकीच्या हरल्या, मिळून 130 विधानसभा पुढे 144 असतं। मुख्यमंत्री असतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 14 मिळवणं काही कठीण नाही। आम्हाला 14ला कुठे 144 होता, 122च होतं। पण आम्ही पहिले 7 अपक्ष मिळवले, मग शिवसेनाला बरोबर घेतलं, 5 वर्ष सरकार चालवलं। त्यामुळे फार महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये। साधारणतः राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या वर आणि तत्वाच्या वर जाते। आम्हाला मात्र तो अनुभव नाही, कारण आम्ही जीना यहाँ मरना यहाँ, कुछ मिला तो भी नहीं मिला तो भी नहीं छोडेंगे। पण ज्यांचा एक फार मोठा संस्थांचा व्याप असतो त्यांना आमदार नाही, खासदार नाही, याच्याशिवाय जगणं अशक्य असतं, संस्था जगवणं अशक्य असतं। पण त्यामुळे हर्षवर्धनजींना आमचा काही राग नाही, पण हर्षवर्धनजी तुम्हाला खूप दिलं पार्टीने, विशेषतः अमित भाईने तुमच्यावर खूप प्रेम केलं, देवेंद्रजींवर खूप प्रेम केलं। पण त्यामुळे नाही एकदा एखाद्या वेळेस आमदारकी, आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं हे काही बरोबर नाही। छोटे निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो। नेत्याची व्याख्या तीच जो नेतो, लीडरची व्याख्या तीच जो लीड करतो। आणि त्यामुळे तुम्ही लोकांबरोबर जाणार आहात तर लोक तुमच्यावर येणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। पण आमच्या मनात कोणती कटुता नाही। महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्य महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम गौर माय मराठीचा कोल्हापूर येथील भवानी मंडप येथे पार पडलाय। यावेळी मोठ्या संख्येने पर्यटक भाविक उपस्थित होते। श्रोत्यांनी प्रत्येक सादरीकरणाला विशेष दाद दिली। आजच्या नव्या पिढीला या कार्यक्रमातून मराठी संस्कृतीबरोबरच त्यातील बारकावे जाणून घेण्याची संधी मिळाली। अगदी पारंपरिक जाते, सूप, उखळ, पिंगळा, देऊळवाला, पारंपरिक संगीत, भजन, नृत्य आणि कला जवळून पाहता ऐकता आल्या। येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही दसरा महोत्सवातून जगभर पोहोचेल यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत।
घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है। कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, ICU तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर। छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में। 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध, वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध, 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा, महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध। निरोगी रहे, स्वस्थ रहे। श्री राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें। खासदार श्रीकांत शिंदे यांचं दर्यापूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले। अभिजित अडसूळ यांचे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। दर्यापूर येथील मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आनंदराव अडसूळ उभे असते, परंतु आज ही जागा माननीय अमितभाई शाहच्या सांगण्यावरून आपण ही जागा सोडली। त्या ठिकाणी आपला घात झाला, त्या ठिकाणी ती जागा आपण भारतीय जनता पार्टीला सोडली आणि त्यामुळे ती जागा गेली। आम्ही आधी ओळखत होतो, आम्ही सांगत होतो या ठिकाणी लोकांचा विरोध आहे, ही जागा निवडून येणार नाही, परंतु तरी देखील ती जागा दिली गेली आणि म्हणून कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी ही जागा गमावावी लागली। फक्त खासदार गेला नाही काय, आमचा या ठिकाणचा हक्काचा कॅबिनेट मंत्री गेला। 6 वेळा आनंदराव अडसूळ खासदार असते आणि या ठिकाणी कॅबिनेट मंत्री म्हणून आले असते, आमच्या जिल्ह्याची काममार्गी लागली असती, आमच्या जिल्ह्याचा विकास झाला असता, परंतु खासदार गेल्यामुळे आमच्या जिल्ह्याचा विकास सुटला। ठिकाणी काँग्रेसचा खासदार निवडून आला, आज आमचे काँग्रेस कुळे आज या ठिकाणी आमच्या महायुतीला मोठा धक्का बसला। आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 4 ठिकाणी प्रभारी नेमलेले आहेत, परंतु तरी सुद्धा काही लोक या ठिकाणी जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतायत। पण तुम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो, या ठिकाणी 5-5 वेळा शिवसेनेचा आमदार राहिला, 5-5 वेळा शिवसेनेचा खासदार राहिला, एकदा आधी गप्प राहिलो, आता पुन्हा गप्प राहणार का? गप्प राहणार का? ही जागा सोडणार का? शिवसेना आता जागा सोडणार नाही, ही शिवसेनेच्या हक्काची जागा आहे। मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, मला अमित शहांनी सांगितलं, मला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तू दर्यापूरची तयारी कर, आणि म्हणून मी दर्यापूरच्या तयारीला लागलो आणि आज ही दर्यापूरचा प्रेम या ठिकाणी आपल्याला दिसतंय। त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, या दर्यापूरची ती आहे अंजनगावची जनता फार गोळी पकडी आहे, आमच्यावर प्रेम करणारी आहे। मी दुसरी गोष्ट सांगू इच्छितो, अंजनगावच्या आमच्या बारी समाजासाठी संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची आपल्या नेतृत्वाखाली माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याची स्थापना करण्यात आली, त्याबद्दल सुद्धा टाळ्या वाजवून एकदा बारी समाजातर्फे सुद्धा आली। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।